आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, washing machines, semi and fully automatic, batteries and inverters, water purifiers, atta chakki, air conditioners, air coolers, LED televisions, deep freezers, VG coolers, and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते. Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, शिवाजी चौक, उल्हासनगर 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर. कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून गुरुवारी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये कल्याणपूर्व शहर प्रमुखपदी निलेश शिंदे यांची तर विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्याकडून निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या महेश गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई झाल्यानं शिवसेना कल्याणपूर्व शहर प्रमुख पद रिक्त होतं. सध्या विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यावर आली असून या पार्श्वभूमीवर हे पद रिक्त ठेवणे उचित ठरले नसते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सर्व प्रमुख पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये शहर प्रमुखपदी म्हणून निलेश शिंदे, विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे, उपशहर प्रमुखपदी कृष्णा साळुंखे, उपविभाग प्रमुखपदी राजाराम मावाड आणि उपशाखा प्रमुखपदी संतोष गवारे यांची नावे घोषित करण्यासह या सर्वांच्या जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलंय. तसेच डोंबिवलीत मुख्यमंत्री यांच्या सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पलांडे, कामेश जाधव, सत्यवान खेडेकर, महेंद्र एटमे, अनंत आमरे यांचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलंय. विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेले हे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित असं सर्वांना एकत्र घेऊन पक्षाचं काम करतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आलाय. यावेळी उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी, अरुण अशान, रमाकांत देवळेकर, मनोज चौधरी यांच्यासह माजी नगरसेविका माधुरी काळे आणि अनेक प्रमुख पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या प्रथेप्रमाणे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे कल्याण पूर्व येथे रिक्त झालेलं शहर प्रमुख पद, त्यामुळे शहर प्रमुख म्हणून निलेश शिंदे यांची आदेशाप्रमाणे घोषणा करण्यात आलेली आहे. त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून प्रशांत काळे यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे. इतर उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, कृष्णा साळुंखे अशी पदं जाहीर करण्यात आलेली आहेत. संघटनेच्या प्रथेप्रमाणे आणि संघटनेचं कामकाज, प्रशासकीय कामकाज, लोकोपयोगी कामं होण्यासाठी जी बांधणी आहे त्याप्रमाणे निलेश शिंदे आणि प्रशांत काळे यांची आज निवड करण्यात आलेली आहे. कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उभाटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पलांडे आणि त्यांचे इतर सर्व सहकारी कामेश जाधव यांचा प्रवेश झालेला आहे. आणि त्या निमित्ताने आज कल्याण पूर्वतील सर्व शिवसैनिकांनी त्यांचं येथे स्वागत केलेलं आहे. ज्या वेळेला फॉर्म भरायची किंवा माघार घ्यायची 4 तारीख होती, आम्ही ताबडतोब 5 तारखेला निर्णय घेतलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही द्विधा परिस्थितीमध्ये दडपणाखाली न राहता
युती धर्म पाळणं या आदेशाप्रमाणे ती कारवाई झालेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब तसेच या लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमचे मार्गदर्शक माननीय गोपालजी लांडगे साहेब आमचे जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला शहर प्रमुख या पदाची जबाबदारी दिलेली आहे. मी विधानसभा प्रमुख या ठिकाणी होतो आणि या जेव्हा पद हे त्या विधानसभा प्रमुख जेव्हा मला पद दिलं तेव्हा निश्चितपणे आम्ही संघटनेमध्ये जोमाने काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आता शहर प्रमुख ही जबाबदारी दिली तर एक जबाबदारी म्हणून आपण संघटनेत जास्तीत जास्त प्रमाणे संघटना वाढवायचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे. मगाशी लांडगे साहेब असं म्हणाले की हेवेदावेचं राजकारण होतंय आणि ते करू नये म्हणून आपण जास्तीत जास्त पदं देण्याचाही प्रयत्न करतो. असं काही बोललोच नाही. बरं ठीक आहे, तर मग हे सगळं कशा पद्धतीने तुम्ही हे करणार आहात नवीन शहर प्रमुख? आमच्या पक्षामध्ये कोणाचेच हेवे दावे नाही आहे. उलट आम्ही जे संघटना जेव्हा संघटना वाढवायची असते तेव्हा नवीन पदं भरायची असतात. त्यामुळे निश्चितपणे जे लोक येतील त्यांना आम्ही पदं देऊ आणि संघटना वाढवण्याचा प्रयत्न करू. शिवसेना कार्यकर्ता म्हणून मी तिकडेही काम करत होतो. अडचणीच्या काळामध्ये मी माझं जबाबदारी तिकडे त्या ठिकाणी पार पाडली. त्या ठिकाणी माझी जबाबदारी पूर्ण झाली असं मला वाटलं आणि पक्षालाही देखील त्याप्रमाणे वाटलं आणि मग त्यांचे असं वाटलं की आपण त्या जबाबदारीतून मुक्त व्हावं. आणि हा माझा परिवार माझा जुनाच आहे, मला काही नवीन नाही आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही अनेक वर्ष काम करत होतो. जिल्हा प्रमुख सन्माननीय गोपालजी लांडगे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावर मी काम केलेला कार्यकर्ता आहे आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काम लागत असतं, पक्षामध्ये काम करायची इच्छा असते. त्यामुळे तिकडे अडचणीच्या काळात मी माझं जबाबदारी पार पाडली आणि आता इकडे संघर्ष म्हणजे निवडणूक म्हणजे संघर्ष आहे. आता संघर्ष मला हा संघर्ष आवडत असतो आणि या संघर्षाच्या काळात पुन्हा एकदा मी या ठिकाणी आलेलो आहे आणि स्वगृही परतल्याचा आनंद मला या ठिकाणी. मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, परंतु स्थानिक काही गडबाजी राजकारण आहे किंवा जिल्ह्याचं काही स्थानिक मंडळींचा गडबाजी होती, त्याचा एक थोडासा त्रास मला मानसिक वाटत होता आणि मग त्यामुळे मी त्यातून निघण्याचा निर्णय घेतला आणि मी आज पुन्हा एकदा माझ्या सर्व जुन्या परिवारामध्ये सामील झालेलो आहे. या ठिकाणी काम करण्याची एक नवीन वेगळी ऊर्जा आहे आणि इच्छा आहे आणि या ठिकाणी सर्वजण आपलेच आहेत, त्यामुळे सगळे मला सामावून घेतील आणि मला नवं असं काही या ठिकाणी वाटत नाही. मग त्याच जोमानं आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत, एवढं या ठिकाणी मी सांगू शकतो. उबाटा गटामध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली नाही अशी देखील चर्चा होती. आपण नाराज आहात आणि म्हणून उबाटा गट सोडला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केला. बघा, स्पर्धा असते, मागणं हा आपला अधिकार आहे. एक उमेदवारी असतो, मागणारे अनेक असतात. नाराजी तेवढ्यापुरती होती असते आणि असू शकते, स्वाभाविक माणूस आहे. परंतु ती नाराजी असताना वरिष्ठांचं देखील कर्तव्य असतं की नाराजींची समजूत काढणं. ज्या अडचणीच्या काळामध्ये आमच्याकडनं ज्या अपेक्षा केल्या आम्ही घट्ट पाय रोवून त्यावेळेस संघटनेचं काम केलं, की कार्यकर्ता जमा केला आणि आमची स्वाभाविक इच्छा असणार ना की आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून, का असू नये. ती रास्त होती, मी मागितली, परंतु 3 असताना एकाला कोणाला तरी उमेदवारी मिळणार होती हे मलाही माहीत होतं. तर नाराजी थोडीफार असते, माणूस आहे शेवटी, परंतु वरिष्ठांनी देखील त्यानंतर दखल घेतली नाही. मग मला वाटलं की त्यांना आपल्या काही कार्याची गरज नाही किंवा कामाची आपल्या काही कार्यकर्त्याची गरज नाही, त्यामुळे थोडंसं नाराज होतो आणि त्या नाराजीमुळे मग थोडंसं घरी 2 दिवस शांत बसलो. परंतु कार्यकर्ता जागरा झाला माझा, कार्यकर्ता शांत बसू शकत नाही आणि सातत्यानं संपर्क यांचा होताच की तू ये, आता ये. आणि मगाशी म्हणजे जिल्हा प्रमुख सांगितलं काही अडचणी असतात, त्यावेळेला मला काही अडचणी होत्या, मी इकडे येऊ शकत नव्हतो. त्याचं त्यांनी इनडायरेक्टली तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते तुम्हाला देखील कळलं का, तुम्ही पत्रकार आपले नेहमी संपर्कात असणारे आपले सगळे मित्र आहात, त्यामुळे ती अडचण दूर झाली आणि इथे मला आता पूर्ण खुल्या मनानं काम करता येईल म्हणून पुन्हा मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझं सन्मानाने स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. रमेश जाधव यांचे चिरंजीव इथं उपस्थित आहेत, पण रमेश जाधव उपस्थित नाहीत, ते अजूनही उबाटा गटामध्ये आहेत का? बघा, आता रमेश चिरंजीव कामे जाधव युवासेनेचे विस्तारक होते, चांगल्या पदावर होते, त्या या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला आता सांगतो, या 2 दिवसामध्ये कल्याणपूर्वचे अनेक पदाधिकारी पक्षात प्रवेश करणार आहेत. एका घरामध्ये 2 गट पडलेत. घरात गट नाही पडलेत, घराघर गट नाही. आपल्या येणाऱ्या काळात तुम्हाला 2 दिसेल, कल्याणपूर्वचं अजून चित्र बदललेलं दिसेल आणि एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे, संघटनेवर प्रेम करणारे, काम करणारे सच्चे कार्यकर्ते पुन्हा एकदा आपल्या स्वघरी परतणार आहेत. हे 2 दिवसात तुम्हाला सगळ्यांना वास्तव दिसेल. म्हणजे रमेश जाधव हे देखील शिंदे गटामध्ये येणार.
बघा येणार आहेत की नाहीत ते तुम्हाला समजेल 2 दिवसात. त्यांचे मुलगा तर त्यांचा इथं आलेला, चिरंजीव आलेला आहे. तो युवासेनेचं काम करत होता विस्तारक म्हणून, जिल्ह्यावर काम करत होता, तो आलेला आहे. आता 2 दिवसात तुम्ही 2 दिवस वाट बघा, सगळ्यांची नावं तुम्हाला जाहीर होतील. विनायक राऊतांमुळे ही नाराज असल्याची चर्चा आहे, त्याबद्दल बघा मी एवढा मोठा काही नेता नाही, कार्यकर्ता छोटा आहे. मी कोणावर काय आरोप करणार नाही. आपल्या सर्वांना सगळं माहिती आहे आणि सर्व मी खुल्या मनाने सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणावर आरोप, इकडे आलो म्हणून कोणावर तरी आरोप करायचा हा माझा काय स्वभाव नाही. मला इकडे योग्य वाटलं, माझा इकडे मान सन्मान होता पहिला, पण आताही मला सन्मान या ठिकाणी घेतलेला आहे, सामावून घेतलेलं आहे. त्यामुळे मी इथे खुश आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, या लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेसाहेब यांनी जी आज जबाबदारी दिलेली आहे, माझ्यासाठी तशी नवीन आहे. कारण गेले 30 वर्ष एकही दिवस असा नाही की संघटनेमध्ये महत्त्वाच्या पदावरती मी काम नाही केलेलं. मी महाविद्यालयीन जीवनापासून, विद्यापीठ प्रतिनिधीपासून, आपण सगळे जाणता की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरती काम केलेलं होतं आणि आजही लांडगे साहेबांच्यावर गेले 10 वर्ष आल्यापासून विविध जबाबदारी पार पडल्या आहेत. त्यासाठी आमच्यासाठी एवढी ही जबाबदारी म्हणजे काय शिवधनुष्य नाही, ही आम्ही सहज लिलिया पार करू आणि येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेनेचं काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.